जाऊन येऊ. काय नाव तुझं? विशाल. कितीला आहे शाळेला? आज सुट्टी काय मग? जाऊन छोटा किल्ला तर अखेर आपण किल्ल्याच्या जाणाऱ्या मार्गावरती आहोत आणि आपल्याबरोबर विशाल आहे. विशाल तू किती वेळा गेला किल्ल्यावर? किती वेळा गेलास तू? हा, किती वेळा? 20 वेळा. 20? अरे बापरे. पर्यटकांना किती वेळा घेऊन गेला? का एकटाच गेला? एकटा गेला का? आमच्या वाडी होती त्यांच्याबरोबर गेला. हा ना, दोन्ही बरोबर गेले. हा ना. काय काय रे वरती पाहायला? वरती काय काय पाहिलं बघा. वरती मंदिर आहे ना कुठलं, हनुमानाचं. अजून काय काय विहीर आहे. हा, विहीर. अजून कुठलं मंदिर आहे अजून? आणि किती वेळात येतो आपण वरतून खाली? अर्धा तास ना, 1 तास. हा, 1 तासामध्ये. तू कुठल्या शाळेत जातोस? किती लांब आहे तू शाळा? सिसने. बर बर बर. तर मार्गावरती आपण आहोत आणि बोलायचं. तू काय बोलायचं बोलायचं नाही. काय मंडळी नमस्कार. आज आम्ही भटकंती करणार आहोत पालघर जिल्ह्यातील सेगवा गडाची. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून मनोर, चारोटी, तलासरी गावादरम्यान महामार्गाच्या डाव्या व उजव्या बाजूस अनेक गड किल्ले आहेत. त्यातला हा एक गड आहे. आपण चारोटीच्या पुढे गेल्यावर उजव्या हाताला सेगवा गड लागतो. दुर्गप्रेमींच्या दृष्टीने हा गड तसा अपरिचित आहे. पहिल्यांदा या गडाचे नाव ऐकतो त्यावेळी या गडावर फार काही अवशेष नसावेत असं आपल्याला वाटतं. पण प्रत्यक्ष सेगवा गडावर आपण जेव्हा जातो तेव्हा अनपेक्षितपणे या ठिकाणी अनेक गोष्टी पाहायला मिळतात. समुद्रसपाटीपासून 371 मीटर उंचीवर वसलेल्या सेगवा गडावर छोटंसं हनुमान मंदिर, महादेव मंदिर, तटबंदी, बुरुज, कातळ कोरीव पायऱ्या, सुंदर कमळ पुष्पांनी सजलेली पाण्याची टाकी व बालेकिल्ला असे अनेक अवशेष आजही आपल्याला पाहायला मिळतात. सेगवा गडाला भेट देण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मुंबई अहमदाबाद मार्गावरील चारोटी गावात पोहोचावं लागतं. इथून तलासरीकडे जाणाऱ्या रस्त्याने आपण पुढे गेल्यावर अंबिवली गावाच्या फाट्यावर उतरावं. या फाट्यावरून आपण उजवीकडे गड पायथ्याच्या करंजविरा गावाकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्याने अर्ध्या तासात गावात पोहोचतो. करंजविरा गाव म्हणजे छोटा आदिवासी पाडा आहे. करंजविरा गावातील मुख्य वस्ती पार केल्यावर आदिवासी लोकांचे झाप लागतात व समोरच आपल्याला सेगवा गडाचा डोंगर लागतो. याच वस्तीवरून आम्ही किल्ल्याचा माहितगार असलेला एक गाईड घेतला. विशाल त्याचं नाव. थोडासा तो अबोल होता, मात्र किल्ल्याबद्दल त्याने आम्हाला सर्व पायवाटा दाखवून दिल्या. विशालला घेतल्यावर आम्ही पुढे चालू लागलो. गडावर पोहोचल्यावर अलीकडच्या काळात बांधलेली हनुमंताची घुमटी लागते. या छोटेखानी घुमटीत बजरंगबलीची छोटी मूर्ती असून हे मंदिर पाहून पायवाटेने मुख्य गडाकडे जाताना डाव्या हातास महादेवाचे मंदिरही लागते. हे मंदिर गडपायथ्याच्या आदिवासींनी एकत्र मिळून बांधलेले असून मुक्काम योग्य बनविले आहे. मंदिराच्या आत शिवलिंग, नंदी व कासवाची मूर्ती असून आतमध्ये थोडीफार भांडी सुद्धा आहेत. सेगवा किल्ल्याच्या उत्तर टोकावरील माचीवरील या महादेव मंदिराच्या भोवतीने हिरवीगार झाडी असल्याने या ठिकाणी वातावरण आल्हाददायक आहे. ही माची पाहून मळलेल्या वाटेने गडाच्या दक्षिण बाजूकडे चालू लागल्यावर वाटेत पुढे गेल्यावर गडाची उत्तर बाजू व दक्षिण बाजू यांना जोडणारा चिंचोळा टप्पा लागतो. हा टप्पा पार करून कातळ कोरीव पायऱ्या मार्गाने आपण मुख्य गडाच्या उजव्या बाजूच्या टप्प्यावर पोहोचतो. या ठिकाणी पूर्वीचा गडाचा दरवाजा होता, पण इंग्रजांनी 1817 साली तो जाळून नष्ट केल्यामुळे त्याच्या बाजूचे 2 बुरुज फक्त आपल्याला दिसतात. आपण भग्न प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर गडाचा अंतिम टप्पा आपल्या डाव्या हाताला लागतो, तर उजव्या हातास खोल दरी असून तिच्या माथ्यावरून पुढे जाताना 2 प्रचंड मोठी कातळात कोरलेली कोरडी पाण्याची टाकी लागतात. ही टाकी पाहून आपण पुढे गेल्यावर डाव्या हातास 2 कातळ कोरीव टाकी आपले लक्ष वेधून घेतात. या टाक्यांमध्ये असंख्य गुलाबी कमल पुष्पे फुललेली असून त्यांचे सौंदर्य मनाला भुरळ घालतात.
इथून पुढे गेल्यावर उजव्या हातास एका पाठोपाठ एक अशी 3 टाकी लागतात, पण ही टाकी कोरडी पडलेली असून त्यामध्ये पाण्याचा एकही थेंब नाही. आपण या कोरड्या टाक्यांवर एक नजर टाकून सेगवा गडाच्या अंतिम टप्प्याकडे चढून गेल्यावर गडाच्या दक्षिण बाजूकडील बाले किल्ल्याचा छोटा माथा दुर्ग निर्मात्याने काळ्या पाषाणातील तटबंदी व चारी कोपऱ्यावर 4 गोलाकार बुरुज बांधून संरक्षित केला असून आजही येथील तटबंदी व बुरुज बऱ्यापैकी सुअवस्थेत उभे आहेत. या बालेकिल्ल्यातील वास्तूत राजवाड्याच्या काळ्या पाषाणातील चौथरा, आदिवासींचे सेंदूर फासलेले अनगढ देव व इतिहास काळातील दगडी भांडी पाहायला मिळतात. सेगवा किल्ल्याबद्दलची माहिती आपण पाहूयात. हा गड शिवकाळात रामनगरच्या कोळी राजाच्या ताब्यात होता. पुढे हा कोळी राजा मोगलांचा सरदार बनला. त्यामुळे राजांनी 1672 रामनगर संस्थानातील किल्ले जिंकून घेण्यास प्रारंभ केला. शेवटी जानेवारी 1677 पर्यंत संपूर्ण रामनगरचा भूभाग शिवरायांच्या ताब्यात होता. याच दरम्यान कधीतरी सेगवागड मराठ्यांच्या ताब्यात आला. संभाजीराजांच्या कारकिर्दीत 1688 सेगवागड परत कोळीराजांनी मराठ्यांकडून जिंकून घेऊन मोगलांची चाकरी केली. पुढे मोगलांनी 1707 परत हा गड कोळीराजांच्या ताब्यात दिला. पुढे पेशव्यांच्या वतीने ऑगस्ट 1739 कृष्णाजी महादेव यांनी हा गड जिंकून मराठ्यांच्या ताब्यात आणला. शेवटी 1817 या गडाचा ताबा इंग्रजांकडे गेला. चला तर मग करूयात याच किल्ल्याची भटकंती माझ्यासोबत. दादा
तर आपण आता सैगवा किल्ल्यावरती आहोत आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पुढं हा जो ध्वज आहे हा मंदिराचा ध्वज आहे का. आम्ही जिथं बसलोय त्या पाठीमागं दोन मंदिरं साधारण आलेली आहेत. पाठीमागचं जे एक मंदिर आहे महादेवाचं आणि मागं काही अंतरावरती आपल्याला हनुमानाचं एक छोटंसं मंदिर होतं, एकदम एखाद्या शेतामध्ये मळ्यात असतं तसं. किल्ल्यावरची मंदिरं साधारण छोटीच असतात. सर काय सांगाल, आता आपण अर्धा किल्ला जवळपास चढून आलो. किल्ल्याचा अर्धा टप्पा आपला पाहून झाला आहे. येत असताना आपण पाहिलं की प्रमुख चढण जेव्हा झाली त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर हनुमानाची ती घुमटी होती, त्या ठिकाणी हनुमानाची जी छोटी खाणी मूर्ती त्या ठिकाणी आपण पाहिली आणि त्याच्यानंतर आपण पुढे आलो. या ठिकाणी आहे हे छोटे खाणे शिवमंदिर आहे. इथल्या स्थानिकांनी ते पत्र्यापासून छानपैकी बनवलं आहे. एक निवासाची सोय या ठिकाणी होऊ शकते. आजूबाजूला असणारी जी वृक्षवल्ली आहे त्याच्यामुळे इथे खूप आल्हाददायक अशा पद्धतीचं वातावरण आहे. अगदी आपण समोर पाहिलं तर तो गडाचा ध्वज असावा. पुढे आपल्याला अजून दक्षिणेकडे जायचे जिथे गडाची खऱ्या अर्थाने अवशेष आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्या ठिकाणी कातळकोरीव पायरी मार्ग आहे, काही पाण्याचे टाके आहेत, दरवाजाचे काही भग्न असे अवशेष आहेत. तर साधारणपणे आपल्याला त्या टप्प्याकडे अगदी काही क्षणात जाऊन पोहोचायचे, त्याबद्दल आपण त्यावेळी बोलूच. साधारणपणे हा जो गड आहे हा शिवपूर्व काळातही असावा, परंतु जेव्हा साधारणपणे 1670-72 नंतर या गडाची जेव्हा महाराजांकडे तो गड जेव्हा आला त्यावेळेस त्यांनी त्याच्यावरती बऱ्यापैकी काम केलं असावं आणि साधारणपणे अगदी संभाजीराजांच्या काळामध्ये हा गड अगदी 1688च्या आसपास तो मुघलांकडे गेला. तत्पूर्वी काही काळ हा इथले रामनगरचे जे कोळी होते राजे तर त्यांच्या ताब्यात होता. त्यामुळे मुघल, मराठेशाही, कोळी राजे यांच्या ताब्यात असणारा हा गड साधारणपणे पुन्हा 1707 नंतर स्थानिक इथले जे होते राजे, कोळी राजे त्यांच्या ताब्यात गेला. त्यानंतर मात्र साधारणपणे 1738-39 साली पेशव्यांनी हा गड पुन्हा जिंकून घेतला. तर तो साधारणपणे 1817पर्यंत हा गड मराठेशाहीचा एक भाग होता आणि कालांतराने ब्रिटिशांनी हा सगळा प्रांत जिंकून घेतल्यानंतर गडावरच्या दरवाजे आणि बाकीच्या वस्तू त्या कदाचित उद्ध्वस्त केल्या असाव्यात. एकूणच मुंबई अहमदाबाद मार्गावरच्या एका चांगल्या देखण्या गडाला भेट देण्याचा एक आनंद आपण घेत आहोत. पुढे मुख्य अवशेष पाहून आपण गड उताराला सुरुवात करणार आहोत. सर तुम्ही इतिहास सांगितलेलंच आहे, पण आता आपल्याबरोबर पक्षीमित्र आणि निसर्ग अभ्यासक असं म्हणावी ती व्यक्ती आहे सुभाष. खरं तर दमछाक झाली आत्तापर्यंत आपण दुसरा किल्ला आज कव्हर करतोय. आणि काय या किल्ल्याचं जे निसर्ग संपदा, कोणती वृक्ष आहेत जुने किंवा काय पक्षी प्राणी काय असतील या साधारण ठिकाणी. मुळात आजूबाजूला आपण जेव्हापासून किल्ल्याला सुरुवात केली तर किल्ल्याच्या पायथ्यापासून कुठे असा आपल्याला उन्हाचा चटका लागला नाही माचीचा भाग सोडताना, कारण आजूबाजूचं जंगल तेवढं प्रचंड सुंदर आहे. मी सकाळीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडे पानगळ झालेले वृक्ष आहेत, पण पूर्णपणे अजून उन्हाळा आला नसल्यामुळे पूर्ण पानगळ झालेली नाही, त्यामुळे तो आल्हाददायक गारवा अजूनही आहे. आपण ज्या गडाच्या ह्या जागेवर बसलेलो आहे ना, ही गडावरची सर्वाधिक सुंदर जागा असावी. मी उजव्या बाजूला बघितलं तर एक प्रशस्त मोठं झाड आहे. या किल्ल्यावरचं सगळ्यात महत्त्वाचं झाड मानलं जाईल आणि त्याच्या खाली हे महादेवाचं प्रचंड सुंदर मंदिर आहे. स्थानिक जो मुलगा आपल्याबरोबर आलेला आहे, स्थानिक इथला गाईड म्हणून विशाल, त्याच्या म्हणण्यानुसार महाशिवरात्रीला इथं प्रचंड मोठा उत्सव असतो. स्थानिक आदिवासी एकत्र येतात, एकत्र जेवण करतात, शाकाहारी पद्धतीचं जेवण असतं. सगळं गाव वरती येतं आणि ह्या विशाल वृक्षाच्या छायेखाली आणि महादेवाच्या साक्षीने सगळं तो एकत्र तो सोहळा साजरा केला जातो. आजूबाजूला बघितलं तर आत्ताच्या निसर्गाबद्दल वरती जो मुख्य किल्ला आपला बाकी आहे तिथे ती प्रचंड मोठमोठाली झाडं अजूनही टिकून आहेत. बऱ्यापैकी हे अनवट किल्ले आहेत. मुंबई अहमदाबादसारख्या नामवंत महामार्ग शेजारून गेला तरी हे किल्ले तसे अनवट आहे, सहजासहजी कुणी येत नाहीत. त्याचमुळं थोडे अवशेष किंवा मळलेल्या पायवाटा अजून नाही आहेत. पण आता एवढ्या 5 ते 10 वर्षात बऱ्यापैकी ह्या वाटा स्थानिक दुर्ग संवर्धन संस्थेने ओपन केलेला आहे, त्यामुळे या किल्ल्याचं सौंदर्य उजळून टाकलेलं आहे. पुढच्या इतिहासाबद्दल आपण पुढे वरती गेल्यावर बोलूच. नक्कीच. तर आता थोडंसं अंतर राहिलेलं आहे आणि आता आम्ही त्याच दिशेने जाणार आहोत. पुढचा किल्ला कसा आहे नेमका ती सुद्धा उत्कंठ आहे. नेमकं काय स्ट्रक्चर असणार आहे. मला वाटतं
व्हिडिओ पण चालू आहे. खरं तर गडावरती या ठिकाणी जाण्यासाठी हाच दरवाजा असावा, कारण इथं एक बांधकाम ढाचा दिसतोय आणि इथून आता आपण पुढे जाणार आहोत. त्यानंतर थोडं पुढे आल्यावरती इथून सुद्धा एक बुरुंज दिसतोय. सुभाष काय सांगशील? गडावरून आपण अंतर्गत प्रवेश केला, तिथे गडाच्या उद्ध्वस्त प्रवेश झाला होता. पुढे आल्यानंतर गडाच्या महत्वपूर्ण वास्तू काही दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थांनी ओपन केलेल्या आहेत. तिथपर्यंत प्रचंड सुंदर आणि महत्वाचा बुरुज आहे. जुन्या काळची अत्यंत सुंदर तटबंदी आहे. तिथपर्यंत तटबंदी काळ्या पाहिजे. सगळ्यात महत्वाचं गडई बघितली आणि सुंदर ऑब्झर्वेशन केले. हा कदाचित जुन्या काळचा सेगवा किल्ल्याचा राजमार्ग असण्याची दाट शक्यता आहे. पण महत्वाच्या पायऱ्या इथे दिसतात. पायऱ्यांची स्ट्रक्चर पण आपल्याला दिसतात. पुढे कदाचित गडावरचं पाण्याचं ठिकाण असण्याची दाट शक्यता आहे. प्रचंड अवशेष आणि जसं की आपण मगाशी बोललो का या गडावरती पक्षी प्राण्यांचं पण काही वेगळे पण असावं. आपण त्याच ठिकाणी पाहतो एक मोठी कातीन दिसते. म्हणजे काही दिवसापूर्वी एखाद्या सापाने ती कात म्हणजे बऱ्यापैकी मोठी आहे. म्हणजे किल्ल्यावरती तिथे एक दिसते आणि खाली एक दिसते या ठिकाणी. आपण पुन्हा एकदा वरती जाणार आहोत, ज्या ठिकाणी किल्ल्याचा दोन मार्ग आपल्याला साधारण दिसले वरती येण्याचे. इथे एक आणि मागे एक पाहिलेला आपण. तर काहीतरी पाण्याची टाकी दिसते. बऱ्यापैकी पण कोरडी दिसते. इथे एक आपण पायरचं झाड पाहतो. याला एक छोटी छोटी फळं लागलेली आहे, साधारण बोरासारखी हिरवीगार आहेत. आणि पक्षाला किल्ल्यावरती असणारे जे पक्षी प्राणी असतील त्यांच्यासाठी एक पर्वणीच असेल. पुढे जाऊयात आता. आज थोडं वातावरणामध्ये जरा टर्बिडिटी आहे, म्हणजे दृश्यमानता जरा कमी वाटते ना आज. त्यामुळे लांबचं आपल्याला इथून काय बऱ्यापैकी एवढं काही दिसत नाहीये. हा पुढचा का? आणि आता आपण पुढे आल्यानंतर आहे ना, त्या ठिकाणी एक टाकी दिसते पाण्याची. आणि जबरदस्त, म्हणजे किल्ल्यावर एवढं काय सुंदर असू शकतं विश्वासच बसत नाही. आपण बऱ्यापैकी किल्ल्यांवरती शेवाळ पाहतो. शेवाळामध्ये टाक्यांची जी स्वच्छता झालेली नसल्यामुळे ते असू शकतं. पण ह्या टाकीवरती जसं की दुर्गवाडीच्या साईडला, सुभाष, दुर्गवाडी साईडला जशी रानफुलं दिसतात पाण्यातली, कुमुदिनी वगैरे ना, हा ना, ती आता म्हणजे फुललेली आहेत. आणि अतिशय स्वच्छ पाणी दिसते बऱ्यापैकी. त्या टाकीत थोडंसं कमी दिसतंय. कमळ पुष्प, सुभाषने सांगितल्याप्रमाणे ही सगळी
एक वेगळ्या प्रकारची हिरवीगार सगळी ही कमळ पुष्प इथं फुललेली आहे. पण त्याचं सौंदर्य सुद्धा एक वेगळ्या प्रकारे दिसतंय. जसे काय आपल्या शेतामध्ये जे फ्लावर कोबीची लागवड केल्यानंतर फळं लागण्याच्या आधी किंवा त्याला जे काही सौंदर्य असतं तशाच प्रकारचं हे सगळं दिसतं. किल्ल्याच्या टॉपवरती आल्यानंतर अजून एक इथं मार्ग दिसतोय. आपण जर जवळून पाहिलं तर एक घडीव दगड आहेत. तिथून असा छोटासा हा पायरी मार्ग दिसतोय. टॉपचा भाग आहे किल्ल्यावरचा. आणि ह्या बाजूला जर पाहिलं तर इथं एक बुरुज दिसतोय. अगदी त्या बुरुजामध्ये त्या झाडाने स्वतःच आपलं घट्टपैकी मुळ्या रोवलेल्या आहेत. महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. काहींनी आपलं अस्तित्व संपवलंय, काही शेवटच्या घटका मोजतायत. आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर किल्ल्यांवरती असलेलं हे म्हणजे त्या काळातलं हे बांधकामाचा नमुना असावा. इथं मंदिर सुद्धा असण्याची शक्यता आहे. किल्ल्याचा जो किल्लेदार आहे, आपण बाले किल्ल्यावर आलेलो आहोत. आणि बाले किल्ल्यावर प्रचंड सुंदर वाड्याचा चौक आणि त्याचा पाया बऱ्याचशा किल्ल्यांवर असं दिसत नाही. बऱ्यापैकी मुख्य मुख्य औषध असतात. काही दुर्ग संवर्धन कामं केलेल्या संस्थांमुळे हा भाग इतका उजेडात आलेला आहे आणि इतकं सुंदर औषध आपल्या सगळ्यांना पाहता येतात. आजूबाजूला बघितलं डॉक्टर अमोल सर्जित उभी ते पायरी मार्ग आणि एकावर एक दगड खोचलेले तुम्ही दिसतात. सुंदर वास्तू त्याचा आविष्कार आहे. तर हे आत्ताची पिंड आहे, पण हा किल्लेदाराचा एक इथे काहीतरी वास्तूचे अवशेष दिसतात. पण हा सगळ्या बाजूने बघितलं तर वाड्याचा किती मोठा अवशेष दिसतो तुम्ही बघा. आणि क्लिअर कट तिथे तिथं बाले किल्ल्यावर जाणारा पायऱ्यांचा मार्ग होता. तिथं बुरुजाची रचना तुम्ही त्या झाडापाशी बघितलं. तिथे एक बुरुज आहे, ते इथं एक बुरुज आहे आणि तर तो एक बुरुज आहे. म्हणजे अशा पद्धतीचं बांधकाम तसं पुढे आढळत नाही. प्रचंड सुंदर वाडा आहे हा चौशिक वाडा. किल्लेदाराचा वाडा आहे. म्हणजे त्या काळाची किती रुंद हा भिंत सुद्धा किती रुंद असावी ना, एवढी रुंद असावी. काय वेगळे पण आहे दगडांचा. आता हा त्रिकोणी दगड दिसत साधारण. हा त्रिकोणी दगड हा दुसरा दगड आहे. त्या दगडाची समस्या रचना जर बघितली एकसारखे दगड आहेत, एका वेळी ठेवलेले आहेत. एखादे खाचर अडकून दगड हे केलेले आहे. कसा हा पायाचा मार्ग आहे. मित्रांनो, सध्या आपण आहोत सेगवा किल्ल्याच्या बाले किल्ल्याच्या अवशेषांच्या परिसरामध्ये. आपण जर पाहिलं, ज्या दिशेने आपण प्रवेश केला त्या दिशेने दरवाजाची उद्ध्वस्त अवशेष आपल्याला पाहता आले. त्याचबरोबर या वाड्याची भव्यता वरती आल्यानंतर पाहता आली. दुसरी गोष्ट अशी की म्हणजे ह्या सगळ्या वाड्याच्या चारही बाजूंना बुरुजाची रचना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर पाहतोय तर अगदी समोर जे आमचे मित्र उभे आहेत त्यांच्यापासून खाली जर पाहत आलो तर त्या ठिकाणी पायरी मार्ग आहे. जो खाली गडाचा जो मुख्य दरवाजा आहे, जो आपण घळीच्या मार्गातून आता साफ केल्यामुळे आपल्याला नजरेस पडला होता, तर त्या ठिकाणी तर आमचे मित्र सुभाष त्या पायरी मार्गाने खाली उतरताना आपण पाहू शकता. थोडक्यात काय तर थोड्या वेळापूर्वी गडावरती या भागात प्रवेश करत असताना आपण जो गडाचा जो मुख्य मार्ग आहे तो आणि दरवाजा ज्या ठिकाणी असावा ते सगळे अवशेष आपण पाहिले होते. त्या अवशेषांच्या
रूपात जेव्हा आपण वरती येतो, वरती आल्यानंतर आपण साधारणपणे डाव्या बाजूने पाहिलं तर तो पायरी मार्ग, जिथून आमचे मित्र उतरत आले, तर तो पायरी मार्ग वरती येतो आणि बालेकिल्ल्याच्या दिशेने हा पायरी मार्ग येत असावा. कदाचित या बालेकिल्ल्याला 2 दरवाजे असू शकतात. तर आपण पाहिलं तर पूर्व दिशेने ज्या ठिकाणी आपण प्रवेश करते झालो त्या ठिकाणी दरवाजाचे अवशेष पाहिले आणि दुसरीकडनं अजून आपल्याला जागा असावी का हे आपण पाहूयात. तर चलो, मार्ग असतील त्याला आत यायला. दरवाजा होता 100% तो जर पूर्व म्हटला तर हा आणि उत्तरेकडून म्हणजे पायरी मार्ग ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी इथून दरवाजा असावा आणि त्याचाच एक दरवाजा पूर्वेच्या बाजूला आपण पाहिलं तर तो अवशेषांच्या रूपातून दिसून येतो, परंतु तो मार्ग खाली पाहिलं तर टाक्यांकडे जातो. तर आपण हा भव्य असा बालेकिल्ला सेगवा किल्ल्यावरचा पाहत आता आपण खाली उतरतो. तर ज्यावेळेस आता काही वेळापूर्वी आपण पाहिलं तो पायरी मार्ग होता, तो या ठिकाणी आला. इथून कदाचित हे उभी जी शिळा दिसते या ठिकाणी गडाचा अंदाज केल्याप्रमाणे दरवाजा असावा आणि दुसरा जो दरवाजा आहे तो पूर्वाभिमुख असावा, जो अगदी पुढे पाण्याचे जे टाके आहेत त्या दिशेने उतरणारा त्या काळात मार्ग असू शकतो.